30 ते 35 वर्षापासून काम करते, निष्ठावंत आहे मी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेची कार्यकर्ती आहे। मला आज मी उत्सुक होते, मला तिकिटाला डावलले, मी माझा इंटरव्ह्यू घेतला, मला फॉर्म भरा म्हणले, मला सर्व काही गोष्टी करायला लावल्या आणि मला तिकिटाला डावलले। माझ्या वार्ड क्रमांक 5 मध्ये सर्व उपऱ्या लोकांना तिकीट दिले, बिना ओळखीच्या। एक ते शिवसेनेचा एक बी माणूस नाही, ते सगळे कोणीकडून आलेल्या माणसाला तिकीट दिले, मला डावलले। आता जिल्हा प्रमुखला माहिती माझं का तिकीट नाकारलं, ते काही हे असते, ते मॅनेज असते ना भाजपला। मला तिकीट डावलण्याचं कारणच काय मलाच कळालं नाही। अपक्ष दाखल केला, मी शिवसेनेकडून दाखल केला फॉर्म आहे, बाणाकडून करा म्हणून सांगितलं। माझा इंटरव्ह्यू घेतलेला, ज्याचा इंटरव्ह्यू नाही, त्याचं नाव नाही, गाव नाही, त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांना फॉर्म भराय, अचानक फॉर्म भरायला लावून त्यांना तिकीट दिलं आणि मला डावललंय। आता 3 वाजेपर्यंत अंधारात ठेवलंय, 3 वाजेपर्यंत मला अंधारात ठेवलंय, यायलेत फॉर्म देतो, फॉर्म यायलेत। आणि एवढं पण केलं, मी त्याच्या घरी जाऊन सनी बोलले, त्याच्या घरी जाऊन मी रिक्वेस्ट केली, त्यांना विनंती केली, तरी त्यांनी माझा विचार नाही केला। आखरीला मी त्यांच्या घरी थोडं हे झाले, म्हणजे मला थोडं हे झालं, नर्वस झाल्यानं मग मला गाडीत बसवलं, स्वतःच्या गाडीत बसून माझ्या घरी आणून सोडलं आणि मला म्हटली मला चहा प्यायचा, थोडं बिना साखरेचा चहा करा चव्हाणताई। पण मला तिकिटाचा काही सुद्धा विषय केला नाही त्यांनी। नंतर त्याच्यानंतर एक दुसऱ्याला तिकीट दिलं, मी घरी आल्याच्या नंतर एबी फॉर्म दुसऱ्याला देण्यात गेला। निष्ठावंताचा बळी जातो का? निष्ठावंताचा बळीच घेतला, माझा बळीच घेतला।